तुमच्या आम्ही खूप म्हणजे जाता तुम्ही आता मग खाण्याचा विषय काढला, मला तो आवर्जून विषय काढला. तुमच्या खाण्याच्या रील्स आम्ही सध्या बघतो प्रचंड व्हायरल होत असतात. तुम्ही रेसिपीज सांगतात, तुम्ही खाण्याच्या बाबत खूप आवडीने बोलत असतात. आताही आपण झालो, आपण आता खाताना बोलत होतो. मी काय झालं की या कोविडच्या काळात मला वेळ मिळाला, त्यामुळे मी त्या ठिकाणी ते अनेक गोष्टी करायला शिकलो स्वतः. आता माझ्या आवडी, आता मी इथे नागपूरहून 10 मिनिटाच्या अंतरावर रिंग रोडवर एक बर्ड ऑक्सिजन पार्क बांधला. तिथे सगळी फळांची झाडं आहेत, तलाव आहे, सुंदर आहे पार्क. पण ती फळं फक्त पक्ष्यांकरता रिझर्व आहे, म्हणजे एकदम वेगळा. दुसरं नागपूरला एक दिव्यांगांकरता पहिलं मोठं दिव्यांग पार्क बांधला आहे. ते 9 पॅथी आहे, टच थेरपी, स्मेल थेरपी, ब्रेन लिपी, सगळं आहे, पाणी, वॉटर थेरपी. नंतर मी म्युझिकल फाउंटेन बांधले जगातला सुद्धा. तर माझा निरनिराळ्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल मला आवड पण आहे. आणि मी खऱ्या अर्थाने राजकारण हे सत्ताकारण नाही, हे समाजकारण आहे. म्हणजे राजकारण हे बृहत्तर राजनीती, लोकनीती आणि धर्मनीती, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण. त्यामुळे आता जे चालू आहे ते सत्ताकारण आहे. मी जी शिक्षा, स्वास्थ्य, सेवा, विकास या काम करतो, खूप प्रकल्पात काम करतो, शेतीत काम करतो. मला 9 डिलीट्स मिळाल्यात, त्यापैकी 5 मला कृषी विज्ञानात मिळालेलं. मी आता वॉटर कॉन्झर्वेशनवर काम करतो, ऑर्गॅनिक फार्मिंगवर काम करतो, हँडलूमवर करतो, हँडीक्राफ्ट्सवर करतो. ही बसलेली बांबूची खुर्ची आहे. अच्छा. तर हे माझी पॅशन आहे. बांबूपासून आता बांबू क्रॅश बॅरियर बनवले आहे. पाशा पटेल पण खूप सांगत असतात. पाशा पटेल पण खूप बांबूचे असतात, त्यांचं पाशाला मीच बांबू शिकवला. अच्छा. नंतर अनेक प्रकल्पात काम, ऑर्गॅनिक फार्मवर काम करतो. मी आता आमचं जे टॉयलेटचं पाणी आहे, मी महापालिका ते विकतो महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला, आणि आम्हाला 300 कोटी रुपये मिळतात. आता पाण्यातून जे कण निघाले त्याच्यात एक कल्चर ॲड करून मी त्याचं बायो फर्टिलायझर तयार करतो आहे. मी केसापासून अमिनो ॲसिड तयार करतो. आता रशियातून ऑर्गॅनिक कार्बनचं औषध आणलं. तर मी वेगवेगळे प्रयोग. माझ्याकडे आता तुरी आहे, 6 फूट आहे. अच्छा. माझ्याकडे एकरी 88 टन ऊस झाला. माझं शेती आहे जवळ. कृषी, ग्रामीण, हँडलूम. मी आता पैठणी, बनारसी साडी आमच्या तिकडे दापोडा टेक्सटाईल बनवायला सुरुवात केली. 400 रुपयात उत्तम कॉटनची साडी तयार केली. चिंध्यांपासून गालीचे तयार केले, अनेक गोष्टी केल्या.